पावसाळ्यात अनेक भागांमध्ये शेवाळ येतं आणि तो भाग निसरडा होतो. त्यावरून पाय घसरून अपघात होण्याची भीती असते. अशाच प्रकारे ठाण्यातील कोकणेपाडा परिसरातील बिरसा मुंडा चौक ते काशीनाथ घाणेकर चौक दरम्यान पदपथ आणि सायकल ट्रॅक जवळ आलेल्या शेवाळामुळे अपघात होण्याची भीती व्यक्त होते. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी काल काँग्रेसच्या नेत्यांनी हातात झाडू घेऊन साफसफाई करत गांधीगिरी स्टाईलनं आंदोलन केले. कोकणेपाडा परिसरातील बिरसा मुंडा चौक ते काशीनाथ घाणेकर चौक दरम्यान पदपथ आणि सायकल ट्रॅकची उभारणी पालिका प्रशासनानं केली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा परिसर असल्यानं हा परिसर हिरवागार आहे. त्यामुळे सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेत अनेक जण इथे फेरफटका मारण्यासाठी येत असतात. काही जण सायकल ट्रॅकवर सायकल चालवतात. त्यामुळे सकाळ आणि सायंकाळी इथे नागरिकांची वर्दळ असते. या भागातील पदपथ आणि सायकल ट्रॅक जवळ आलेल्या शेवाळ्यानं अपघात होण्याची भीती आता व्यक्त होते. या शेवाळामुळे हा परिसर निसरडा झालाय. शेवाळाच्या निसरड्या थरामुळे सकाळ आणि संध्याकाळी फेरफटका मारण्यासाठी येणारे ज्येष्ठ नागरिकांसह अनेक तरुण नागरिक घसरून पडतायत. बदलतं ठाणं अशी घोषणा करणाऱ्या महापालिकेचा या परिसराकडे मात्र साफसफाईच्या बाबत पूर्णतः दुर्लक्ष आहे. या विरोधात आता काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण, प्रवक्ते राहुल पिंगळे यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून गांधीगिरी स्टाईलनं आंदोलन केलं. नागरिकांच्या तक्रारी लक्षात घेत ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण आणि प्रवक्ते राहुल पिंगळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वतः झाडू हातात घेऊन पदपथ आणि सायकल ट्रॅकची साफसफाई केली. तसंच ब्लिचिंग पावडर टाकून स्वच्छतेचाही संदेश दिला. यावेळी ठाणे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं या आंदोलनात सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे एकीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणावर प्रकाश पडलाय, तर दुसरीकडे राजकीय जबाबदारीनं काँग्रेस पक्षाकडून जनतेसाठी पुढाकार घेतला जातोय. महानगरपालिका प्रशासनाला सांगतोय की या ठिकाणी योग्य ती व्यवस्था केली पाहिजे, परंतु कुठल्याही प्रकारची व्यवस्था या ठिकाणी केली गेली नाही. त्यामुळे ठाणे काँग्रेस या ठिकाणी रस्त्यावरती उतरलेली आहे. आम्ही या ठिकाणी स्वखर्चाने ब्लीच पावडर या ठिकाणी टाकलेली आहे आणि ब्लीच पावडर टाकून हा पूर्ण पदपथ आम्ही या ठिकाणी साफ केलेला आहे. परंतु ठाणे महानगरपालिका प्रशासनाला आमचा इशारा आहे की ठाणे नगरपालिकेचे नगर अभियंता असतील, ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त असतील, ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त असतील, या विभागाचे सहाय्यक आयुक्त असतील किंवा इकडचे CSI असतील, की हा विषय त्यांनी गांभीर्याने या ठिकाणी घेतला पाहिजे. पुढच्या रविवारपर्यंतचा अवधी यांना ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून देण्यात येतोय की सुस्थितीत आणि चालण्यायोग्य या ठिकाणी हा पदपथ असेल, सायकल ट्रॅक असेल, हा ठिकाणी झाला पाहिजे. अनावश्यक वाढलेली ती झाडी आहे त्या ठिकाणी काढून टाकली पाहिजे. तुम्ही सांगता की स्मार्ट सिटी मिशनच्या अंतर्गत कचऱ्याचे डबे लावलेले आहेत, ते त्या ठिकाणी कोलमडलेले आहेत, झाडांच्या कापण्या त्या ठिकाणी झालेल्या नाहीत. नाहीतर ठाणे काँग्रेस रविवारपर्यंत या गोष्टी जर घडल्या नाहीत तर या ठिकाणी या अधिकाऱ्यांसाठी एक स्पर्धा आयोजित करेल की या अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी कोकणेपाड्यापासून ते बिरसा मुंडा चौकापर्यंत आम्हाला चालून दाखवायचं आणि ठाणे काँग्रेसच्या माध्यमातून 5,000 रुपयाचं बक्षीस त्या अधिकाऱ्यांना या ठिकाणी देण्यात येईल.